ज्यावेळेला ठिकाणी ट्रॉफीला सुरुवात झाली त्यावेळेस हे ग्राउंड ज्यांनी गाजवलं ते आमचे मित्र योगेश उत्तेकर नियमित या ट्रॉफीला उपस्थित राहणार आहे. त्याने कृपया लवकर यायचं टास्कसाठी. वेलकम. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया क्रीजवर यायचे. आपल्याला 12 सामने खेळायचे आहेत. एकच सामना झालेला आहे. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हरी स्वागत. दोन अंपायर स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराने कृपया क्रीजवर यायचे. आणि या ट्रॉफीची संपूर्ण फोटोग्राफी करतात आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रणव हरचिरकर, अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफर. हॅलो, पूजा स्पोर्ट संघाच्या कर्णधाराने कृपया लवकरात लवकर गाडी यायचे. राजा सुर्वे, सोम भाटकर, काय विचार का एक नम्र विनंती असेल सर्व कर्णधारांना, जर तुमच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू असेल तर ते तिथे कंसात आय हे अक्षर लिहायचं आहे, जेणेकरून आम्ही प्रेक्षकांपर्यंत त्या खेळाडूंचं नाव आवर्जून पोहोचू. तर ज्या संघामध्ये असेल कोणता आयकॉन खेळाडू तर त्या खेळाडूच्या नावापुढे तुम्हाला कंसात आय लिहायचं आणि कुठे राहतो तो, म्हणजे कुठून तो बिलॉंग करणार आहे हे देखील तिथे लिहायचं, जेणेकरून त्याचा देखील आत्मविश्वास या स्पर्धेच्या माध्यमातून वाढणार आहे. तर आता या ठिकाणी आमच्या बरोबर जोडले गेलेत सन्माननीय राजेश देसाई सर आणि मी स्वतः सरदार शेख आपल्याला हिंदी आणि मराठीमधून या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवणार आहोत. याआधी आपण ऐकलात विनोदजी करंडे सर यांचे सुमधुर वाणीमधून समालोचन. तर आम्ही तीनही समालोचक जास्तीत जास्त चांगलं समालोचन ऐकवण्याचा प्रयत्न करू. राजे सर काय म्हणाल, ज्या पद्धतीचे सामने कालच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, आजच्या रजनीमध्ये देखील तुम्हाला सुपर ओव्हरचा थरार पाहायचा आहे का, बॉल आउटचा थरार पाहायचा आहे का, की सुपर ओव्हरचा थरार पाहायचा आहे? मला यातलं काही पाहिजे नाही. कालचा दिवस होता, कालचा दिवस हा कालच्या रजनीमध्ये गेला, कालचा इतिहास घडून गेला, परंतु आजच्या वर्तमान काळामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होऊ दे नको अशी निश्चितच मी सोमेश्वरासाठी प्रार्थना करतो. कारण आजच्या रजनीमध्ये एकूण 12 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे असं कोणताही टाय होणारा सामना आपल्या समोर आजच्या रजनीमध्ये तरी पाहायला मिळू दे नको अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. कारण 12 सामने आजच्या रजनीमध्ये खेळवायचे. थोडंसं काल 6 सामन्यांसाठी 2:30 वाजलेले आहेत, म्हणजे 12 सामन्यांसाठी साधारण 5 वाजतील असा अंदाज आहे. तो आपने तो बात की हमारी कि हम जल्द से जल्द घर पे जाने, लेकिन मैं तो यही कहूंगा कि दर्शक जो इतनी रात गए भी 13,500 दर्शक जो लाइव देख रहे थे उनकी भी हम सराहना करना चाहेंगे कि बहुत ज्यादा मोहब्बत करते हैं एसपीएल के. मैं उम्मीद करता हूं आज तो 5 बजे या ना बजे एक सुपर ओव्हर का मुकाबला तो बनता ही बनता है. ना जयमान क्रिकेट मंडळ सोमेश्वरात आयोजित एसपीएल 2022 हे पर्व इथे आपण अनुभवतोय, थरार इथे अनुभवतोय. कालच्या रजनीमध्ये आपण तोच थरार, तोच अनुभव आणि तोच जल्लोष इथे आपल्याला पाहायला मिळाला होता. सामना बरोबर सुटलेला आपण कालच्या रजनीमध्ये पाहिला. सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली, सुपर विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि खूप काही आपल्याला कालच्या रजनीमध्ये पाहायला मिळालंय. परंतु त्या इतिहासाची पुनरावृत्ती आजच्या रजनीमध्ये होऊ दे नको हीच प्रार्थना असेल. थोड्याच वेळ सुरू होणारा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय ऑल राजविडा वर्सेस पूजा स्पोर्ट्स संघाकडून खेळताना आपल्याला इथे सोहम भाटकरला इथे आपण पाहणार आहोत. अंडर आर्म आणि त्याचबरोबर ओव्हरआर्म मध्ये यानं मात्र रत्नागिरी तालुक्यात आपला एक दबदबा निर्माण केला असा सोहम भाटकर, छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची क्षमता राखणारा खेळाडू पूजा स्पोर्ट्स संघाकडून इथे आपल्याला खेळताना दिसेल. आणि पूजा स्पोर्ट्स संघ म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतो तो सर्वांचा लाडका असा टेनिस क्रिकेट मधील एक सितारा, ज्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही जिथे पवा बॅटकरचं नाव नाही आणि त्या पवा बॅटकरची याद त्याचीच आठवण घेऊन मैदान दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो पूजा स्पोर्ट.
आणि समोर आहे ऑल राजूरा, तगडा संघ आहे आणि ही एक चांगली लढत इथे आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र कोणतीही शंका नाही. आपण जर विचार केला तर इथे सोहम भाटकरला इथे आपण पाहणार आहोत. सोहम भाटकर या क्रीडांगणाचा बादशाह आहे, या क्रीडांगणाचा तगडा अनुभव त्याच्या जवळ आहे, परंतु आजच्या रजनीमध्ये या सामन्यामध्ये 2022च्या SPLच्या पर्वामध्ये तो कशा पद्धतीने खेळेल हे आपल्याला इथे पाहायचंय. कारण कालच्या पूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर जे संघ आपल्याला तगडे वाटत होते, आपण निश्चित फायनलिस्ट म्हणून पाहत होतो, सेमी फायनलिस्ट म्हणून पाहत होतो, ते संघ आपल्याला या स्पर्धेतून बाहेर गेलेले पाहायला मिळालेत. आणि जे पहिले 2 सामने ज्या संघाने गमावले होते, त्यामुळेच ऍव्हरेज प्लस मध्ये पाहायला मिळालं, 1+ मध्ये पाहायला मिळालं आणि त्याचाच ऍडव्हान्टेज ऑल मिरकरवाला संघाला मिळालेला कालच्या रजनीमध्ये पाहायला मिळाला आहे. ये तो बात तो राजा सर साफ है कि आप आखिरी दम तक यहाँ पर क्रिकेट के इस मैदान के अंदर जिद नहीं छोड़ेंगे. जब तक आप संघर्ष करोगे ना तो जीत आपके पल्ले में आएगी. और कहीं ना कहीं बॉडी लैंग्वेज जब बता रहा था ऑल मिरकावाड़ा की ये पूरी तरीके से प्रतियोगिता से 99.9% जिस तरीके से लाइव बॉय कीटाणुओं का नाश करता है, वैसे उन्होंने सोचा होगा हम पूरी तरीके से बाहर चले गए, लेकिन उस एक जीत ने उनको इस प्रतियोगिता में जिंदा रखा है. आणि आपण लीग स्पर्धा खेळत असताना शेवटच्या चेंडूपर्यंत ऍव्हरेज पाहिलं जातं आणि इथे काय घडलं की आपण सामना हरत आल्यानंतर तो कम्प्लिटली सोडून दिला जातो, त्यामुळे ऍव्हरेज लॉस होतो. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त रन कशा बनवल्या जातील, आपल्या पदरी हार जरी आली तरी शेवटच्या चेंडूपर्यंत धावा घेण्याचा प्रयत्न इथे होणं आवश्यक आहे, जेणेकरून ऍव्हरेजला जेव्हा आपण येऊन पोहोचतो ना त्यावेळी त्या धावा खूप उपयोगी पडत असतात. दरम्यान इथे आपण पाहतोय प्रवीण भाटकर, पूजा स्पोर्ट्स, चिंचकरी, दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचू द्या. मी सर्व आदरणीय कर्णधारांना विनंती करतो, आम्हाला सारखं तुम्हाला अनाऊन्स करण्यासाठी लावू नका प्लीज. जसा तुमचा संघ मैदानामध्ये जाईल दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. मित्रांनो, तुमच्यासाठीच हा क्रिकेटचा महासंग्राम आम्ही आयोजित केलाय, तर नियमांचं पालन थोडंसं करा, आम्हाला सहकार्य करा आणि या स्पर्धेचा, या मॅचचा, या सामन्याचा, या पूर्ण कुंभमेळ्याचा आनंद घ्या. सामन्याला सुरुवात प्रवीण भाटकर पूजा स्पोर्ट्स संघाकडून पहिलं षटक घेऊन इथे मात्र सोहम भाटकर येतो राईट हँड राऊंड विकेट आणि इथे ऑल राजूरा संघाकडून सलामीची जोडी क्रीडांगणावरती दाखल झाले. स्ट्राईकला इथे आपण पाहतोय आयुब आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सनाउल्ला गडकरी. लेफ्ट हँड खेळला चेंडू थोडासा टप्पा इथे मिस झालाय, व्हाईट बॉलचा करार केला जाईल, परंतु इथे जज खेळाचा प्रयत्न निश्चितच इथे करताना सोहम भाटकरला इथे आपण पाहतोय. या क्रीडांगणाचा तगडाचा अनुभव कुणाकडे असेल ना तो या खेळाडूकडे. यावेळी अप्रतिम गोल, लाजवाब बॉलिंग म्हणावी लागेल. गुड लेट वरता बाहेर घालणारा चेंडू जोरदार अपील केले गेले, बॅटची हलकीशी कडा घेतले का याची चर्चा होईल आणि पहिलाच धक्का इथे मिळतोय का ऑल राजूरा संघाला. पंचांची चाललेली सलाम असलत आणि त्याचबरोबर लाईन मंचाही इथे मात्र निर्णयासाठी साथ घेतली जाईल. काय घडेल काय बिघडेल, पहिलाच धक्का इथे मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये इथे मिळणार आहे. और जरूर क्या गेंद थी, यहाँ से साफ दिख रहा है पूरी तरीके से टर्न प्राप्त करती हुई गेंद, और कहीं ना कहीं यहाँ पर सही निर्णय आता हुआ अंदरूनी हिस्सा टॉपेज लगा था ऐसा लग रहा है मुझे, और इतना कॉन्फिडेंस से अपील किया गया था कि मानो कि सोचने पर यहाँ पर मजबूर कर दिया होना भी चाहिए. और यहाँ तक एक हल्की सी साउंड भी सुनाई दी थी और कहीं ना कहीं मुझे लगता है गेंद बल्ले से छूती हुई, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. सबसे बड़ी बात है काफी क्लोज विकेट कीपिंग कर रहे हैं और यहाँ पर देखा जाए तो इस तरीके से कैच लपकना इतना आसान नहीं होता. अप्रतिम टप्पा, पहिला धक्का यावेळी राजूरा संघाला इथे मिळतोय. अयुब बॅक टू पॅव्हिलियन, त्याची जागा घेण्यासाठी इथे मात्र दाखल झालाय ऑल राजूरा संघाचा अरबाज. आणखीन एक जाबाज जिगरबाज असा खेळाडू अरबाज एक वेगळीच बॅटिंग ऍक्शन मध्ये उभा राहतोय आणि समोर आहे तो गोलंदाज, यशस्वी गोलंदाज प्रवीण भाटकर पूजा स्पोर्ट्स संघाचा. सोहम येस ऑस्ट्रेलियाच्या बाहेर जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही, पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. दॅट इज अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 2. या दोन्ही धावा जर आपण पाहिलं ना तर अतिरिक्त स्वरूपात आहेत, बॅटच्या स्वरूपात आपल्याला एकही धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली अजूनपर्यंत गेली नाहीये. प्रवीण सोहम पुढचा चेंडू घेऊन
पुन्हा एकदा स्वेअर मारा या चुका आहेत, कारण तुम्हाला याही पेक्षा एक धावा एक्स्ट्रा बनवायची असते, त्यामुळे जास्तीत जास्त कमी धावसंख्येमध्ये कसं रोखलं जाईल याचा प्रयत्न इथे होणं आवश्यक आहे. तुमच्याकडनं दिली जाणारी प्रत्येक एक्स्ट्रा धावा आहे ना, ही खूपच घातक ठरू शकते. यावेळी अप्रतिम फटका पॅडल स्वीप आपण इथे बनवू शकतो. स्क्वेअर कॅम्पाला क्रॉस करून डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी, आणि या 2 धावांनी धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल 1 गडी 5 धावा, 7 धावा इथे आपल्याला पाहायला मिळेल, 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. जरूर सनाउल्लाह गडकरी, इनका भी यहाँ पर जर्सी का नंबर 7 है और 2 रन बनते हुए 9 रन बने हैं और काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. सेंसिबल क्रिकेट जिनको कहा जाता है, विकेट जाने के बाद पारी को सजा रहे, डबल से यहाँ पर टारगेट को आगे लेकर जा रहे, और यही एक अच्छी सोच होती है. जब भी मोमेंट बनेगा तब आप लंबे स्ट्रोक के लिए जाओगे, लेकिन जितने भी यहाँ पर रन बन रहे हैं ये गेंदबाज की कॉन्फिडेंस को बढ़ाने का कार्य करेगी जब सेकंड इनिंग में आप फील्डिंग के लिए आओगे. और गेंदबाज की अगर बात की जाए, इस समय सोम भी नफी तुली गेंदबाजी कर रहे हैं. अतिरिक्त गेंदें जरूर हुई लेकिन लाइन को बरकरार रखा है, लेकिन बल्लेबाज ने टेढ़े बल्ले से ही खेलना इस समय पसंद किया राजा सर. आणि जरूरच, कारण गुड लेंथ वरचे चेंडू आहेत, स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा प्रयत्न केला तर बॉक्स आउट होण्याची शक्यता इथे 99% जास्त आहे, त्यामुळे कोणतेही धोका इथे स्वीकारला जात नाहीये. आणि क्रीडांगणाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर नो बॉलच्या बॅक साईडला 2 धावा डिक्लेअर म्हणून जाहीर केल्या गेल्यात. याचा ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज आपल्याला करताना दिसले. या आधीचा जर सामना पाहिला तर त्याही सामन्यामध्ये मुरुगवाडा संघाकडनंही तो बॅट्समन स्वीप शॉटच खेळताना दिसलाय. निहार मोरेच्या माध्यमातून आपण जर फलंदाजी डोळ्यासमोर आणली तर तो स्वीप शॉट खेळताना दिसला, आणि त्याच पद्धतीचा खेळ यावेळी या फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. यावेळी येतोय अंडरम क्रिकेट मधला एक बेताज बादशाह, ज्यानं रत्नागिरी तालुक्यामध्ये एका पर्वामध्ये धुमाकूळ घातला होता, असा सनाउल्लाह. तोच इथे पॅडल स्वीपचा बादशाह आहे. अप्रतिम फटकेबाजी करण्यात आणि टॅप शॉट मारण्यात पडाई देणारा हा सनाउल्लाह. जरूर उनको डाऊ के नाम से भी जाना जाता है और काफी तहलका मचा. जब मैंने कई मुकाबले इनके साथ देखे, इनके साथ खेला भी हूँ, 6 में 6 चौके चाहिए, तब भी उन्होंने अपनी टीम के लिए जीत दिलाई. ये इनकी पहचान है. इतिहास को यहाँ पर दोहराने का सुनहरा अवसर उनके पास है. यहाँ से अच्छी फॉर्म में निकलना चाहते. वाइड का इशारा है, 1 रन जरूर जुड़ेगा स्कोरबोर्ड में. देखिए, एक टॉप क्लास बल्लेबाज की यही निशानी होती है, जब भी जरूरत पड़े अपनी टीम के लिए रन बनाए. इस समय सेट होना चाहते हैं, नजरें जमाना चाहते हैं, उसके बाद मुझे लगता है सीधे बल्ले से बल्लेबाजी करेंगे, और यही खूबी है उनकी. और काफी समय से क्रिकेट भी खेलते हुए आ रहे हैं. मैं तो इनको 15 साल से देख रहा हूं इस अंडरआर्म क्रिकेट में अपने बल्लेबाजी, और जेके स्पोर्ट्स की ओर से भी इन्होंने काफी क्रिकेट खेले, और अपने इस घरेलू टीम के साथ यहां पर रन बनाने के लिए सनाउल्लाह गडकरी सज्ज होते हुए रिवर्स अटेम्प्ट किया, 2 रन यहां पर बनाते हुए. एक अच्छी क्रिकेट है, और यहां पर कह रहे कि खुद का कॉन्फिडेंस लेवल यहां पर बढ़ा है. और हमेशा जब भी देखे किसी को अगर यहां पर कोरोना नहीं हुआ तो उम्मीद करता हूं ना हो, क्योंकि वहां कोरोना होने के बाद ऑक्सीजन का लेवल कम होता है, लेकिन यहां पर रन बनाने के बाद बल्लेबाज का कॉन्फिडेंस लेवल बढ़ जाएगा, और वही करने की कोशिश सनाउल्लाह गडकरी यानी कि डाउ करते हुए नजर आ रहे हैं. और एक अच्छे बल्लेबाज भी जानते हैं अपोनेंट टीम के गेंदबाज की यहां पर किस तरीके से खेल करना है. और फिर से एक बार रिवर्स अटेम्प्ट किया है, और 2 रन यहां पर जुड़ते हुए रन संख्या बनेगी कुल मिलाकर देखा जाए तो 22 रन. तो क्या कहेंगे राजा सर, जिस तरीके से बल्लेबाजी चल रही है? अप्रतिम फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथे पुरेपूर ऍडव्हान्टेज घेतला गेलाय. रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीप आणि सर्व स्वीप शॉटच इथे वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि या 2 धावांचा वारंवार उपयोग करून घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज इथे करताना दिसलेत. एक चांगली रणनीती, डिफेन्सिव्ह रणनीती म्हणू शकतो. कोणताही आक्रमकता इथे पाहायला मिळाली नाही. पहिला पॅडल स्वीप लेग साईडच्या दिशेने खेळला गेला, त्यानंतरचा एक लो फुल टच होता, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला. सनाउल्लाहचा तो फटका इथे मिस झाला, आणि त्यानं ते पुन्हा एकदा हेरलं की आपल्याला आक्रमकता नकोय, तर डिफेन्सिव्ह घेऊन जेवढ्या धावा जोडल्या जातील त्या संघाच्या खात्यामध्ये कशा जोडल्या जातील याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि तोच प्रयत्न दोन्ही फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच पाहायला गेलं तर पूजा स्पोर्ट्स प्रवीण भाटकर यांचा संघ या ठिकाणी खेळताना दिसतो. स्वर्गवासी प्रवीणजी भाटकर साहेब यांनी क्रिकेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपली एक वेगळी इमेज निर्माण केली, आणि मला वाटतं क्रिकेट रसिकांच्या मनामधील एक ताईत आहेत, आणि त्यांची सुकन्या मला वाटतं रत्नागिरी डिस्ट्रिक्टसाठी कबड्डीसाठी सिलेक्शन झालंय. तर त्या ताईसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा असतील. नक्कीच खूप चांगला खेळ ते देखील करतायत. येणारा काळ त्यांच्यासाठी देखील खूप चांगला असेल. बुद्धिमानी खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार डिक्लेअर क्षेत्राचा वापर इथे करून घेताना सनाउल्लाह गेम चेंजिंग. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने यावेळी गलीच्या दिशेने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय. डिक्लेअर क्षेत्रामध्ये वारंवार 2 धावा इथे डिक्लेअर केल्या जात आहेत. अतिशय चांगली फलंदाजी, पोषक अशी फलंदाजी इथे आपल्याला वारंवार पाहायला मिळते. फील्ड थोडीशी चेंज केली गेली. डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक इथे सजवले गेलेत. बेस्ट ऑफ 5 पासून इथे बेस्ट ऑफ 7 कशा पद्धतीने अटेम्प्ट फील्ड करताना दिसतील हे इथे आपल्याला पाहायचं आहे.
यावेळी ड्राईव्ह केला आहे, सुंदर क्षेत्ररक्षण सोहमच्या माध्यमातून इथे रनआउट करण्याचा प्रयत्न ठरला यशस्वी, आणि सनाउल्ला इथे मात्र रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर येईल. दुसरा धक्का इथे मिळतोय ऑल राजुरा संघाला. जरूर सोहम भाटकर ने बहुत ही शानदार तरीके से डाइव लगाते हुए पहले गेंद को रोका, फिर अच्छा थ्रो, फिर रन लेने के चक्कर में यहाँ पर सनाउल्ला गडकरी रनआउट होकर बाहर जाते हुए, और इस समय रन संख्या रुकी हुई 26 रनों पर. तो कहीं ना कहीं अच्छी साझेदारी बन रही थी. 2 विकेटें जा चुके हैं. अयूब काफी सस्ते में आउट हुए. उसके बाद सनाउल्ला गडकरी ने पारी को अच्छी तरीके से संभाला था और उन्होंने अपने टीम के लिए 13 रनों का योगदान दिया. और इस समय अयूब देख रहा होगा किस तरीके से गेंदबाजी करते हैं. रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, अंदरूनी हिस्सा जरूर लगा था और सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई अरबाज इस समय स्ट्राइकिंग एंड पर है. ऑल मिरकौड़ के अरबाज ने तो कल तहलका मचा दिया अपने बल्लेबाजी से. अब देखना होगा इस समय देखा जाए तो राजूड़ा के बल्लेबाज किस तरीके से तहलका मचाते हैं. सीधे बल्लेबाज के हाथ में खेल बैठे फील्डर वहां पर थे जिन्होंने यहां पर गेंद को रोक लिया. चौका जड़ने का प्रयास, डबल से भी टारगेट को आकार यहां पर दिया जा सकता है, और वही कोशिश है. कहीं ना कहीं लंबे स्ट्रोक की तलाश में गेंदें डॉट चली जाती हुई. इस समय रन संख्या बने 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ 26 रन बने हैं. 26 रन, लॉस ऑफ 2 विकेट. राजा सर, षटक अतिशय अप्रतिम म्हणावं लागेल, कारण 26 धावांपर्यंत रोखले गेले. आणखीन किती कमी रोखता येईल याचा प्रयत्न पूजा स्पोर्ट्स संघाकडनं होणं आवश्यक आहे. प्रवीण भाटकरचं जर क्रिकेट क्षेत्राला नाव पुढे घेऊन जाण्याचा जर प्रयत्न कोण करत असेल तर त्यांचा पुतण्या सोहम भाटकर यानंही कमी कालावधीमध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये एक स्वतःचा दबदबा इथे निर्माण केलाय. ओव्हरमध्येही त्याची उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. अंडरम क्रिकेटमध्येही तो त्याच पद्धतीने त्याच दर्जाचा खेळ आणि त्याचं प्रतिबिंब म्हणून त्याच्याकडे उद्याचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजे सोहम भाटकर. यावेळी पूजा स्पोर्ट्स संघाकडनं खेळताना प्रवीण भाटकरला स्मरणात ठेवून हा संपूर्ण संघ इथे मैदानात दाखल झालेले ते आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची हलकीशी कडा घेतली, गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावासंख्या इथे पोहोचेल 2 गडी बाद 29 धावा. वारंवार स्लो डिलिव्हरी आहे, चेंज ऑफ पेस इथे केला जातोय. थोडासा टर्न देण्याचा प्रयत्न, अमेय मात्र इथे खेळण्यास थोडासा असमर्थ ठरलाय. पुन्हा एकदा ताकदवार खेळलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. 3 धावा आपल्या संघासाठी रोखलेत. चांगली साथ इथे मिळते. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर हा संघ मोठी धावसंख्या उभा राहील का हा प्रश्न उभा राहिला होता, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. लाजवाब टप्पा मेंटेन केला गेला आणि त्याचाच फायदा मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. रोखून धरले 29, लॉस ऑफ 2 विकेट. 30 रन बने हैं और इस समय बैकफुट पर आकर अरबाज ने शानदार शूट किया है. 4 रन यहाँ पर बनते हुए, और इस 4 रन की बदौलत रन संख्या बढ़ेगी 34 रन. और जरूरत है, और इस समय ऐसा लगा था सनाउल्लाह के आउट होने के बाद रन संख्या थोड़ी सी रुक चुकी है, लेकिन उसके बाद भी अच्छा खेल करते हुए और एक चौका निकलता हुआ, और पहली पारी की समाप्ति पर रन संख्या बनी है 38 रन, और 39 रनों का टारगेट दिया है प्रवीण भाटकर पूजा स्पोर्ट्स टीम को. देखना होगा 39 रनों का पीछा किस तरीके से करते हैं. 20 गेंदों पर 39 रन जोड़ने होंगे इस समय. अगर देखा जाए तो इसके बाद होने वाला मुकाबला रहेगा, देखा जाए तो यंग बॉयज परटोने और एसआर स्पोर्ट्स. दोनों टीमों के कप्तान से गुजारिश करूंगा कि अपने प्लेइंग लिस्ट हमारे तक पहुंचाइए, और जो भी आइकॉन खिलाड़ी है वो हमें जरूर बताइए. यंग बॉयज परटोने एसआर स्पोर्ट्स संघाला एक संघ व्यवस्थापक आपल्यास विनंती आहे, आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचू द्या. यंग बॉयज परटोने एसआर स्पोर्ट्स संघाला एक संघ व्यवस्थापक आपल्यास विनंती आहे, आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचू द्या. क्रिकेटच्या या कुंभमेळ्यामध्ये चाललेलं द्वंद्व इथे आपण पाहतोय. एक लढाई आपल्याला इथे पाहायला मिळते. बॅट अँड बॉल मध्ये चाललेला हा रणसंग्राम इथे अनुभवतोय. 2 तगडे संघ आहेत. एक बिलॉंग करतो ते चिंचकरी गावाशी. प्रवीण भाटकर याला मनामध्ये ठेवून आणि त्याचीच आठवण घेऊन या क्रीडांगणामध्ये उतरण्याचा प्रयत्न पूजा स्पोर्ट्स संघाकडनं केला गेलाय. ते समोर रोखण्यासाठी इथे दाखल झालाय तो यावेळी ऑल राजिवडा संघ. प्रथम फलंदाजी ऑल राजिवडा संघाने इथे केली. 38 धावांचं लक्ष इथे उभारलं गेले. 39 धावा विजयासाठी असतील. 4थं षटक जर विचार केला तर थोडंसं महागडं म्हणावं लागेल, कारण बॅकफूट वरती येऊन अप्रतिम चौकार तुझ्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. कव्हरच्या डोक्यावरून टॅप केलेले चौकार इथे पाहायला मिळाले. एक दर्जेदार फलंदाजी ऑल राजिवडा संघाकडून या फर्स्ट इनिंग मध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळाले. देखा जाए तो पूजा स्पोर्ट्स के पास भी बढ़िया बैटिंग लाइनअप है, आप उनको नजरअंदाज नहीं कर सकते. वो भी इस रनों को चेस करने के लिए बीच मैदान में बहुत ज्यादा ताकत लगाएंगे. उनको पता है पहले 2 ओवर वो डबल के लिए खेलना चाहेंगे. पहले 2 ओवर में अगर 18-20 रन जोड़ लेते हैं तो मैच में और ज्यादा मजा आएगा.
और मैं बताना चाहूंगा कल के दिन का दूसरा मुकाबला टाई पर रुका था। और मुझे ऐसा लग रहा है कि क्या ये भी मुकाबला उसी तरीके से ना हो, क्योंकि वहां पर 27 रन चाहिए थे और यहाँ पर आपको 39 रन बनाने, और यहाँ पर अगर गेंदबाजी में कुछ अतिरिक्त करने की कोशिश करते हैं तो इस मैच में भी कल जैसा रोमांच देखने को जरूर मिलेगा। सरासरी जर आपण पाहिली तर 10 धावा तुम्हाला जवळपास प्रति ओव्हर बनवायचे आहेत, त्यामुळे सोहम बाटकरची फलंदाजी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल। अप्रतिम फलंदाज आहे। या पंचक्रोशी आणि दशक्रोशीचा जर विचार केला तर अनेक टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू आहे, ज्यानं या संपूर्ण पंचक्रोशी आणि दशक्रोशीमध्ये एक स्वतःचं स्थान, स्वतःचं सामर्थ्य, स्वतःची पॉवर, स्वतःचा दबदबा इथे तयार केलाय आणि तोच दबदबा या क्रीडांगणामध्ये सोहम बाटकर कंटिन्यू ठेवेल का? SPL 2022 या पर्वामध्ये आजच्या रचनेमध्ये सोहम बाटकर कशा पद्धतीने खेळतोय याकडे सर्वांचं लक्ष असेल। पूजा स्पोर्ट्स संघाला जर जिंकणे आवश्यक आहे तर त्यासाठी हा सोहम बाटकर मैदानात टिकून राहणं खूप आवश्यक आहे। अप्रतिम ड्राईव्ह फटके ऑफसाईडचा बादशाह म्हणून आपण निश्चितच याच्याकडे पाहू शकतो। तुम्ही जर मिडल स्टिक वरनं बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न करत असाल तर याच्या बॅटमधनं तुम्हाला लाजवाब कव्हर टॅप पाहायला मिळतील। गाडी क्रमांक MH08AY 5772 MH08AY 5772 टू व्हीलर आहे। आपली गाडी लगेच तिथून हटवायची आहे। MH08AY 5772 सुझुकी एक्सेस आपण लगेचच गाडी तिथून हटवण्यास सहकार्य करा। हॅलो, निलेश वायकर मंडळाचे कार्यकर्ते कृपया पार्किंगची व्यवस्था करायची। निलेश वायकर, अनिल आलीम, सचिन गावई जर गेटवरून इकडे पार्किंगला जायचंय। अनिल आलीम, सचिन गावई गेटवर पाहिजे। दुसरा राऊंड पचल। सुनील मैदानात दाखल झाले मॅन फ्रॉम आरवलीतला हा खेळाडू आहे। चमचमता सितारा या क्रीडांगणावरती पाहायचं आहे आपल्याला कशा पद्धतीने फलंदाजी करतोय। आजची रजनी यादगार बनवेल का हा सुनील, ते आपल्याला इथे पाहावं लागेल। मोठा विश्वास त्याच्यावरती दाखवला गेलाय आणि सलामीलाच त्याला मैदानाच्या आतमध्ये आणलं जातंय। याचाच अर्थ कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे पूजा स्पोर्ट्स संघाकडून केला जाणार। ऑलराउंडर संघाकडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज इथे आपण पाहतोय बॉलर फुरकान, वैयक्तिक पहिला संघाकडून पहिलं षटक, लेग साइड 4 ऑफसाइड 3, पहिला चेंडू सुनील साठी उलटा पुलटा टाकण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर 1 प्लस 2। इथे जर वाईट बॉल तुम्ही फील्ड नाही केला तर एक्स्ट्रा 2 धावा मिळणार आहेत। याचाच अर्थ एका चेंडूवरती 2 धावा फ्री असतील, 3 धावा इथे मिळत आहेत अतिरिक्त स्वरूपात। संघाचं खातं अतिरिक्त धावाने मात्र इथे खोललं गेलंय। तो जरूर यहाँ पर अतिरिक्त रनों से खाता खुला है पूजा स्पोर्ट्स सोहम बाटकर टीम का। देखना होगा इस समय अब इस ओवर में किस तरीके से रन यहाँ पर बनाते हैं। सुनील है, मैन फ्रॉम अरवली, आइकॉन खिलाड़ी है और इस समय भी ऑफ साइड ऑफ स्टंप पर गेंदबाजी करना चाहते थे। वाइड का इशारा आएगा, रन संख्या बढ़ेगी 4 रन। देखिए 39 रन बहुत ही बड़ा टारगेट है, लेकिन यहाँ पर चेस करते हुए आप अगर इस तरीके की गेंदबाजी होती है तो बहुत ज्यादा नुकसान होगा। क्या चल रहा है बीच मैदान में? खूपच चुकीची गोलंदाजी म्हणावी लागेल। टप्पा कम्प्लीटली भरकटलाय, दिशा भरकटले। पूजा स्पोर्ट्स की टीम की बात की जाए तो उनके लिए सही होता हुआ और ऑल राजूड़ा के दृष्टिकोण से देखा जाए तो सब कुछ गलत होता हुआ, क्योंकि यहाँ पर जितने भी रन बने हैं राजा सर सब अतिरिक्त रूप में बने हैं। जेवढ्या धावा पूजा स्पोर्टने एक्स्ट्रा स्वरूपात दिल्यात ना तेवढ्याच धावा इथे बहुता ऑल राजूड़ा संघाचा हा गोलंदाज देतो की काय? परतफेड करतोय व्याजासकट। गॅलरीमध्ये बसलेल्या महिला वर्गाला विनंती आहे, महिलांसाठी विशेष सूचना, आपल्यासाठी इथे खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांचा वापर करा। महिलांसाठी आरक्षण आहे या स्पर्धेमध्ये, तर तुमच्यासाठी इथे खुर्च्या आहेत। तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला बसून या सामन्याचा आनंद घेऊ शकता। फक्त आणि फक्त महिलांसाठी ती आरक्षित जागा ठेवण्यात आलेली आहे आणि निश्चितच मोठ्या संख्येने देखील या स्पर्धेमध्ये महिला वर्ग देखील जोडले जात आहेत। त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या SPL मध्ये। नक्कीच ताई आपले या ठिकाणी स्वागत असेल। आणि आणखी एक विनंती आहे, ज्याने रस्त्यावरती गाड्या पार्किंग केल्या त्यांनी लगेचच हटवायचे आहेत। रस्त्यावरती ज्याने टू व्हीलर पार्क केल्या त्यांच्यासाठी सूचना आहे, लगेचच गाड्या आपल्या हटवा, अन्यथा जर मंडळाचे कार्यकर्ते आले जर पार्किंगची व्यवस्था करायची तरी मॅचबॉल दाखवत नाही रस्त्यावर चला। आपल्याला मॅच बघण्याचं काम नाही, काम करायचं, पार्किंगची व्यवस्था करते गाव बनायचे
त्याचबरोबर आपली विनंती, आम्ही विनंती करून जर आपण ऐकला नाही तर आपण गाडी त्या गाड्यासह पार्किंग द्यायचं. आपल्याला आपल्या गावचे सुप्रसिद्ध आमदार व्यापारी यांनी पार्किंग व्यवस्था करून दिली ग्राउंडची. त्या ग्राउंडमध्ये गाड्या घ्यायच्या. सर्व विरोध रस्त्यावर आहे, ट्रॅफिकला अडथळा होईल अशा गाड्या लावायच्या नाहीत, सहकार्य करायचं. क्या क्या बात है राजा सर, परफेक्ट यॉर्कर गेंद यहाँ पर देखने को मिली अयूब द्वारा, और ये रावलपिंडी एक्सप्रेस है ऑल राजूड़ा का, और इस समय पहली ही गेंद पर अरौली के सितारे को डगआउट में भेजा है. और कहीं ना कहीं देखिए गेंदबाज को चेंज करने के बाद इस तरीके की जब गेंद बढ़ती है तो निश्चित रूप से कॉन्फिडेंस तो बढ़ता ही बढ़ता है टीम का. पण ये रावलपिंडी एक्सप्रेस नाही, हा राजधानी एक्सप्रेस ठरू शकतो, परंतु रावलपिंडी एक्सप्रेस तर निश्चितच तो ठरणार नाही. राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. पुढचा चेंडू घेऊन फुलटा चेंडू, अप्रतिम फटका, चांगला क्षेत्ररक्षण बिलॉपच्या माध्यमातून हवेमध्ये झोकला गेला, जाम केले, परफेक्ट टायमिंग, लाजवाब क्षेत्ररक्षण आणि निश्चितच 6 धावा रोखल्यात. बिलकाम चेंडू, यावेळी पुन्हा एकदा वापेट गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजाचा कम्प्लिटली अंदाज इथे चुकलेला पाहायला मिळालाय. एवढी वेगवान चेंडू, बॅट खाली येईपर्यंत चेंडू सनाउल्लाच्या हातामध्ये. और यही इनकी खासियत है क्योंकि पलक झपकते ही गेंद रफ्तार से विकेटों के पीछे जाती है, लेकिन सरेना करनी होगी सनाउल्लाह की, इतने क्लोज विकेट कीपिंग उनके लिए कर रहा है. इस समय कट करते हुए 2 रन बटोर लिए हैं. रन संख्या बढ़ेगी इस 2 रनों के साथ 9 रन, और जीतने के लिए 30 रनों की राजा सर जरूरत है. और एक अच्छा ओवर आता है तो मैच में वापस आने का मौका बनेगा पूजा स्पोर्ट्स के लिए. इस बार भी अच्छी गेंद पे कट करना चाहते थे, फील्डर वहां पर थे फुरकान जिन्होंने गेंद को फील्ड किया है, और पहले ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ. रन संख्या बनी है 9 रन 1 विकेट के नुकसान पर. आने वाली गेंदें रहेगी 15 और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. हर गेंद पर 2 रन किसी भी हाल में बनाने ही होंगे. आणि सर्वांचं लक्ष इथे सोहम यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी करतो. जो अडथळा होता, जो मग हुकमी गोलंदाज होता, त्याचे तर 5 चेंडू इथे संपलेले आहेत. त्यानंतर दुसरा गोलंदाज कोण येतो त्यावरती लक्ष ठेवून राहायचंय. ऑल राजूडा संघाचा जर विचार केला तर यांच्याकडे उलटा पुलटा टाकणारे अनेक बॅक हँडेड गोलंदाज आहेत. पहिला इस्तेमाल केला गेला, परंतु अजूनही येणारे 3 गोलंदाज कसे असतील. अमेय येतोय, हाही त्याच पद्धतीने बॅक हँडेड गोलंदाजी करण्यात माहीत असणारा खेळाडू, ज्याचा दबदबा संपूर्ण मुंबई, पनवेल, ठाणा, रायगड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तोच अमेय इथे मात्र दाखल झालाय राजूडा संघाकडून. राईट हँड राऊंड विकेट, आणि यावेळी समोर आहे तो सोहम बाटकर. या क्रीडांगणाचा तगडा अनुभव असणारा हा खेळाडू. जरूर हमारे दोस्त जो कि संदेश यानी कि मुन्ना फुसालकर, वो भी यूट्यूब पर हमारे साथ जुड़े हुए हैं. थैंक यू सो मच दोस्त, आपका भी मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा. और उनके कप्तानशिप में अमय ने कमाल का प्रदर्शन किया है, और इस समय अब उनको लाइव देख रहे हैं कि अब ये सितारा हमारी टीम के लिए किस तरीके का परफॉर्मेंस करेगा. इस समय देखना होगा. अमय दूसरी ओर लेकर आए हैं, व्यक्तिगत पहला, टीम की ओर से दूसरा, अराउंड द विकेट लेकर इस समय देखना होगा किस तरीके से रन यहाँ पर बनाते हैं. अप्रतिम फटका, बॉडी जवळ येऊ दिला आणि त्यानंतर खेळलेला बुटलाट एक तमाशा असतो. या पद्धतीने खेळलेला हा फटका डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी, 2 धावांनी स्वतःच इथे खातं ओपन करताना सोहम बाटकर आपल्याला पाहायला मिळालाय. आम्ही पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा, यष्टीरक्षक इथे चेंडू गॅदर करण्यास असमर्थ. 1+2, 3 धावा इथे भेटेल. जरूर ये लंबा ओवर होने की आशंका, लेकिन अब तक देखा जाए तो 500 दर्शक अब लाइव हमारे साथ जो है देख रहे हैं मुकाबला. थैंक यू दोस्तों, इसी तरह से हमारे साथ जुड़े रहिए. आज आपको बहुत ही दमदार मैचेस देखने को मिलेंगे. परफेक्ट गेंद थी अमय की, अतिरिक्त गेंदें जरूर की, लेकिन कमबैक करना भी वो जानते हैं. और इस समय देखा जाए तो सोम के पास भी इस गेंद का जवाब रहेगा जो इस समय जरूर दिखाना चाहेंगे. अमेय पुढचा चेंडू घेऊन ऑफस्टिक बाहेर टाकलेला चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टॅप पाहिजे तसा होऊ शकला नाही. निराश असेल तो सोहम, परंतु एक उत्कृष्ट फलंदाज आहे. ऑफ साईडला लाजवाब फलंदाजी करणारा हा सोहम इथे मात्र अमेयवरती हल्ला करताना पाहायला मिळाला नाहीये. इथे बुद्धी वापरली गेली, चालाकपणा वापरला गेलाय. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केला, डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 धावा आणि 2 धाब्याने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. राईट हँड राऊंड विकेट, अमेय टू सोहम, सोहम तयार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सेम रिझल्ट. चला दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा डिक्लेअर क्षेत्रामध्ये. शानदार फलंदाजी, 18 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू आहेत 10 आणि इथे धावा बनवायचे आहेत 21. 10 चेंडू 21 धावा.
तो कुल मिलाकर अगर देखा जाए तो पहले ओवर में काफी अतिरिक्त गेंदें की थी फुरकान ने, फिर गेंदबाजी को चेंज किया गया और अयूब जैसे ही आए उन्होंने कहीं ना कहीं नीलेश को चलता किया पहली गेंद पर, उसके बाद 9 रन हुए और दूसरी ओवर में भी मैंने 9 रन खर्च किए और कहीं ना कहीं मैच में एक अलग रोमांच आपको देखने को मिलेगा। आने वाली 10 गेंदें हैं और जीतने के लिए यहां पर चाहिए मेरे दोस्तों 21 रनों की जरूरत है। राजा सर इस ओवर में देखना होगा किस तरीके से रन बनाते हैं, यहां से 10-12 रन बने तो कल जैसा हाल जरूर देखने को मिलेगा। हे षटक निर्णायक आहे, कारण शेवटच्या षटकापर्यंत किती धावा रोखल्या जातील ठेवल्या जातील हे याच षटकामध्ये डिसाईड होईल। यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बाहेर जाणार चेंडू, पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये 10 चेंडू 20 धावा इथे बनवायचे आहेत। पुन्हा एकदा रॅपिडली टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा सलग दुसरा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय। दिशा भरकटले, संघाची दुर्दशा होते की काय हा मोठा प्रश्न असेल यावेळी ऑल राजुडा संघासमोर। ऑफ साइड 3 लेग साइड 4 असे क्षेत्ररक्षण असताना राईट हँड राऊंड विकेट, यावेळी ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू ऑफ स्टिकला टॅप करण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला। सर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दोन चेंडू सांभाळतोय, निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळाले। धाव संख्या स्थिर आहे। तो जरूर इस समय जिस तरीके से बल्लेबाजी चल रहे हैं टारगेट को आगे लेकर जाना चाहते हैं, इसलिए कहते हैं मेरे दोस्तों कि बोलना तो सब जानते हैं लेकिन कब और क्या बोलना है ये तो कम लोग जानते हैं, लेकिन इस समय क्रिकेट भी खेलना सब लोग जानते हैं लेकिन कब और कैसे खेलना है ये बहुत ही कम लोग जानते हैं। और इस समय ये बल्लेबाज यहाँ पर जो स्ट्राइक रोटेट कर दिया है, सोम को स्ट्राइकिंग एंड पर लाए, यहीं से उम्मीद रहेगी एक लंबे चौके या छक्के की। यहाँ से अगर कोई लंबा स्ट्रोक आता है तो शायद ही पूजा स्पोर्ट्स प्रवीण बाटकर की टीम इस मैच में वापस आ सकती है। अब तक रन संख्या देखा जाए तो मेरे दोस्तों कुल मिलाकर बनी है 21 रन बने, 18 रनों की अभी भी जरूरत है। तीसरा ओवर प्रगति पथ पर है, फुल टॉस गेंद तीसरी डबल से मारा है लेकिन वहां पर क्या होता हुआ गेंद को रोकने में यहां पर सफलता हासिल की है। अच्छा स्ट्रोक था, देखिए छोटा कद जरूर है लेकिन बड़ा धमाका करने के लिए यहाँ पर बल्लेबाज सज होते हुए इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है, यानी कि 7 गेंदों पर 18 रनों की अभी भी जरूरत रहेगी। हल्के हाथों से यहाँ पर गेंद की थी, विकेटों पर टकराई। खुशकिस्मत रहेंगे ऑल राजौड़ा के खिलाड़ी, बेल्स गिरी है। कल के दिन में ऐसे 3 बार मूवमेंट देखने को मिले जहां तो जरूर है धीमी गेंदें परेशानियों का कारण बने, इससे पहले भी मैंने आपसे कहा था और वही यहां पर देखने को मिला है। और कल के दिन के अगर दर्शकों की बात की जाए तो 14,028 दर्शकों ने कल के दिन के मुकाबले का मजा लिया और अब तक देखा जाए तो 500 व्यूवर हमारे साथ जुड़े हुए हैं और बहुत ही एक जबरदस्त टूर्नामेंट है। रन लेने का प्रयास था लेकिन कहीं ना कहीं आयोग ने मना किया है, तो डॉट गेंद से ओवर की समाप्ति होती हुई रन संख्या अभी भी रुकी हुई, कुल मिलाकर 21 रनों पर आने वाली गेंदें रहेगी 5 और जीतने के लिए चाहिए 18 रनों की जरूरत है, यानी कि 3 लंबे छक्के जड़ने होंगे। आजच्या रजनीमध्ये मुंबईचा आणखी एक सितारा इथे दाखल झालेला आपण पाहतो, लॅबो इथे दाखल झालाय आणि त्यानंतर लॅबोचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल। गतवर्षीही तो इथे दाखल झाला होता, आपल्या संघाला विजय संपादन करून दिला आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी पुन्हा तो मुंबईमध्ये परतला होता। तोच लॅबो या 2022च्या या एसपीएल मध्ये पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय। यानंतरच्या सामन्यामध्ये त्याचाही खेळ इथे आपल्याला अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल। लॅबोचं या आपल्या सदस्य विकास संस्थेचे सन्माननीय चेअरमन शिखर शैलेश कीर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याला धन्यवाद, हार्दिक स्वागत। शैलेश कीर यांचंही इथे शुभ आगमन झालंय, मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे। विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आणि सुरू असलेल्या या क्रिकेटच्या रणसंग्रामाचा थरार अनुभवायचा है। क्या बात है, जिस तरीके से यहाँ पर गेंद को रोक लिया गया है, उस समय इलेक्शन के बाहर थी वाइड का इशारा आता हुआ, उम्मीद अभी नहीं छोड़ी है और यहाँ पर जानते हैं कि अकीब किस तरीके से रन बना, जोर से खेला है कवर की दिशा में और वहां पर अरफात थे जिन्होंने गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। जैसी गेंद डॉट जाएगी यहाँ पर ऑल राजौड़ा का पलड़ा भारी होता हुआ चला जाएगा। इस समय ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर थी गेंद और वाइड का इशारा निश्चित रूप से मिलता हुआ 2 वाइड यहाँ पर गेंदबाज ने की है, 1 रन यहाँ पर जुड़ेगा, 23 रन बनते हुए
और इस समय और फिर गेंद जोर से खेलने का प्रयास किया था लेकिन पूरी तरीके से बीट हुए और सनाउल्लाह गडकरी ने चलता किया है यहां पर आकिब को। इसी के साथ और एक झटका लग चुका है और राजूड़ा की टीम इस मैच के ऊपर अपनी पकड़ आहिस्ता आहिस्ता मजबूत करती हुई राजा सर। त्याचबरोबर गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू सलवण्याने त्याच पद्धतीने इथे गॅदर केला आणि अप्रतिम फिल्डिंग त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. पुढचा चेंडू आहे स्लो डिलिव्हरी आडव्या बॅटने खेळलेला चांगलं क्षेत्ररक्षण योगीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालंय. एकच धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. इथे एखादा तरी विशेष असा काही फरक पडणार नाही परंतु साखळी सामने आहेत त्यामुळे ऍव्हरेज साठी इथे खेळणं आवश्यक आहे. लेग ब्रेक केलेला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिला विजय इथे संपादन करताना ऑल राजूडा संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. उपविजेता संघाला पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि कुठला आहे